हॅलो हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आता तुम्ही ज्या 3 क्लिप्स बघितल्यात ना, त्या एकाच खेळाडूच्या आहेत, जो महाराष्ट्राच्या उरणचा आहे. नाव आहे सिद्धार्थ म्हात्रे. तो टाकतो लेफ्ट आर्म स्पिन, ऑफ स्पिन आणि बॅटिंग करतो लेफ्ट हँडेड. तर आज सिद्धार्थ म्हात्रे आपल्याकडे स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारायला आलेला आहे. तर स्वागत आहे सिद्धार्थ तुझं. थँक्यू. तर करूयात सुरुवात. हो. तर आता ज्या आम्ही क्लिप्स बघितल्या त्याच्यात तू लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग टाकतोयस, राईट आर्म ऑफ स्पिन पण टाकतोयस. तर हे दोन्ही हातांनी बॉलिंग टाकायला शिकला तरी कुठे? ऍक्च्युली ओरिजिनली राईट आर्मच बॉलिंग टाकायचो, बट एकदा कॉलेजच्या नेट्स मध्ये आम्ही प्रॅक्टिस करत होतो तर एकही लेफ्ट आर्म स्पिनर आला नव्हता. आणि तेव्हा असं आम्ही मस्तीमध्ये ऍक्च्युली ट्राय केलेलं लेफ्ट आर्म स्पिन टाकायला. तर मी नक्कल चांगली करायचो लहानपणी. झहीर खान वगैरे ते जेव्हा लेफ्ट आर्म टाकायचे तेव्हा त्यांनी नक्कल करायचो. आणि तेव्हा जेव्हा मी नेट मध्ये बॉलिंग टाकली तेव्हा माझा स्पीड एका चांगल्या स्पीडला बॉल पडला आणि ॲक्युरेसी थोडं ऍटलीस्ट स्टंपात पडलं, बाकीचे वेगवेगळे टाकले. तेव्हा माझ्या कोचनी बघितलं आणि तेव्हा मग त्यांनी एनकरेज केलं की लेफ्ट आर्म स्पिन टाकू. तेव्हापासून माझी ती एक लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून. तुला जर टाकायला सांगितलं तर तू पहिले बॉलिंग मार्क ज्यावेळी करतोस त्यावेळी तू लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून करतोस का राईट आर्म स्पिनर म्हणून? बॅट्समनवर डिपेंड करतं ऍक्च्युली. जर मी लेफ्ट हँडेड बॅट्समन असेल तर मी राईट आर्म ऑफ स्पिन टाकतो, राईट हँडेड बॅट्समन असेल तर लेफ्ट आर्म स्पिन टाकतो. येस. आणि मग त्याच्यात किती प्रॅक्टिस तुला करायला लागेल? म्हणजे भले तू नेट्स मध्ये एकदा टाकल्यावर लक्षात आलं की अरे आपल्याला हेही जमतंय. म्हणजे इंडिया इंग्लंड टेस्ट सिरीज झाली आता जी, त्याच्यात बघितलं आपण नेट्स मध्ये की जेमी अँडरसन लेफ्ट आर्म स्पिन टाकायची प्रॅक्टिस करत. तसं तुला लेफ्ट आर्म स्पिन मास्टर करायला किती कष्ट पडले? मी ऍक्च्युली मग जास्त भर लेफ्ट आर्म स्पिनवर देत होतो. बॅटिंग तर करतच होतो, प्रीडॉमिनंट बॅट्समन मी बॅटिंग करतच होतो, पण अजून भर थोडा बॉलिंगवर मी देतच होतो कंटिन्यू. रोज प्रॅक्टिसला जाऊन लेफ्ट आर्म स्पिन टाकायचो, बिकॉज राईट आर्म तर मी टाकतच होतो कंटिन्यू. सो लेफ्ट आर्म टाकायची एक प्रॅक्टिस करत गेलो कंटिन्यू. आणि मग आता जर तुला म्हटलं की 100 बॉल टाकायचे तर तू ते कसं डिवाइड करतोस दोन्हीमध्ये? बॅट्समन जसं मी सांगितलं की बॅट्समन डिपेंड करतं सिच्युएशन काय आहे. जर एखाद्या लेफ्टी बॅट्समनला सुद्धा जर लेफ्ट आर्म स्पिनच अवघड जातं तर त्याला सुद्धा मी लेफ्ट आर्म स्पिन टाकतो. बेस्ट. आणि तुझं मग फेवरेट हे काय बॉलिंग टाकायला? मला ऍक्च्युली आजकाल लेफ्ट आर्म स्पिन टाकायला जास्त आवडतं ऑफ स्पिन पेक्षा. क्या बात आहे. आणि मग बॅटिंग तू लेफ्ट हँडेडच करतोस, तर ते बॅटिंगही मुळातच लेफ्ट हँडेड झाली का तू राईट हँड बॅट्समन होता आणि मग ते लेफ्ट आर्म बॅटर? खूप लहान होतो, 3 वर्षांचा होतो तेव्हा घरात बॅट आणून दिलेली पप्पांनी मला. तेव्हा घरात जेव्हा मला पप्पा खेळवायचे तेव्हा मी ऍक्च्युली असा उभा राहायचो राईट हँडेड. तर तेव्हा त्यांनी मला असं उलट फिर करून मग त्यांनी मला असं लेफ्ट हँडेड बॅट्समन बनवलं, बिकॉज त्यांना ब्रायन लारा खूप आवडायचं. त्यांना सुद्धा ब्रायन लाराच्या नावाने ओळखायचे लोक जेव्हा ते खेळायचे. वडील कुठे खेळायचे आणि ते तुझ्याकडे कसं? वडीलमध्येच खेळायचे, लोकलच खेळायचे, बिकॉज ते जास्त खेळू शकले नाही, घराची परिस्थिती तशी नव्हती. सो ते उरणमध्येच खेळू शकले, बट जेवढे खेळले तेवढं त्यांनी नाव कमवलं. येस. म्हणजे ते टेनिस बॉल वरती खेळायचे, लेदर पण येतो, दोन्ही खेळायचे ऍक्च्युली, बट जास्त लेदर बॉल जसं किट वगैरे तेव्हा नव्हतं, सो त्यामुळे ते लिमिटेड खेळू शकले. येस. म्हणजे तू म्हटलास की वडिलांनी तुला सांगितलं की नाही डाव्या हाताने बॅटिंग कर. म्हणजे जर स्मृती मानधनाचा जो किस्सा आहे की तिचा भाऊ लेफ्टी बॅटिंग करायचा आणि मागणं नेट्समधनं जी काही बघायची, त्याच्यामुळे तिला असं वाटलं की अरे बॅटिंग म्हणजे लेफ्टीच असते. तर तसं तुझं झालं, म्हणजे तुला रायटी बॅटिंगही अजूनही करता येते, म्हणजे वेळ पडल्यास तू करू शकतोस रायटी बॅटिंग. आणि मग तू क्रिकेट म्हणलास 3 वर्षाचा असताना वडिलांनी सुरुवात केली, पण मग तुझं लहानपणीचं क्रिकेट कसं होतं? घरात क्रिकेटिंग माहोल होताच, म्हणजे पप्पा खेळायचे त्यामुळे, माझा काका सुद्धा खेळायचा, पण ते घराच्या सिच्युएशनमुळे खेळू शकतो. आणि त्याच्यानंतर मग उरणमध्ये मला 9 वर्षाचा असल्यापर्यंत मी घरातच खेळतो, पप्पाच खेळायचे. त्यानंतर मग 9 वर्षाचा असताना मला एका अकॅडमीमध्ये टाकलं आणि त्यानंतर मग माझं क्रिकेटिंग जर्नी चालू झालं. आणि मग तू म्हणजे सुरुवात उरणमध्ये केलीस, पण मग मुंबईमध्ये कधी शिफ्ट झालास? ऍक्च्युली पप्पांच्या ओळखीमुळे कोणाची तरी ओळख निघाली आणि दिलीप वेंगसरकर सरांची ओळख झाली. सो दिलीप वेंगसरकर सरांनी मला तेव्हा अकॅडमीला बोलवलं आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही उरण सोडून मुंबईत या. सो तेव्हा मी रोज उरणवरनं मुंबईला ट्रॅव्हल करायचो. मी गेले एक
जेव्हापासून 15 वर्षाचा असल्यापासून मी 10वी पासून ते पूर्ण कॉलेज मी मुंबईतच केलं. बेस्ट. आणि तू कुठल्या स्ट्रीमला होतास किंवा काय शिकलास? मी आता याच वर्षी ऍक्च्युली M.Com पास झालो. बेस्ट. सो मी पूर्ण कॉलेज वगैरे मुंबईतच केलं. आणि मग असं कधी झालं का घरच्यांकडनं की बाबा नाही अकॅडमिक्स वरती जास्ती लक्ष दे, क्रिकेट कधी थोडंसं 12वी आली थोडासा बाजूला ठेव? नाही असं कधीच नाही झालं. ऍक्च्युली त्यांनी नेहमी बॅलन्स मेंटेन करायला सांगितलं, बिकॉज पप्पा मॅथ्स मध्ये सुद्धा खूप म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे. ते मोटिवेशनल ट्रेनिंग वगैरे करतात. त्यांचे शोज सुद्धा चालतात. त्यांचे 1000-1500 शोज झाले कॉमेडी, म्हणजे मोटिवेशन थ्रू कॉमेडी. असा आमचा एक यालतर असा शो आहे माझ्या पप्पांचा. हा, सो त्याचे एक 1000-1100 शो झाले. सो त्यामुळे पप्पांचं नेहमी असं होतं की क्रिकेट तर आहेच, त्या सुद्धा अजून एक स्किल वगैरे किंवा काही डेव्हलप करायचं. म्हणजे मग वडिलांकडे बघून कधी नाटक किंवा सिनेमा करावा असं नाही वाटलं? नाही, ऍक्च्युली ते माझी होणार नाही. आणि मग तू उरण रायगड जिल्ह्यात येतं, रायगड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये येतं, पण तू क्लब क्रिकेट म्हणा किंवा लहानपणीचं तुझं जे क्रिकेट आहे ते मुंबईमध्ये खेळास, तर ते कसं काय घडलं? मी 14 वर्षाचा असल्यापर्यंत रायगडलाच खेळलो, अंडर 14. आणि त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतलं की मुंबईमध्ये जायचं. तर मग मुंबई क्रिकेट असोसिएशनला मी अंडर 16 पासून ट्राय करत राहिलो. कधी ऍक्च्युली खेळू शकलो नाही स्टेटला, बट मी सगळं सिलेक्शन मॅचेस, सगळे प्रोबेबल जे काय मुंबईचं असतं ते मी सगळं खेळत राहिलो आणि ट्राय करतो. म्हणजे मुंबई क्रिकेट आणि महाराष्ट्र क्रिकेट आणि विदर्भ हे 3 आपल्या महाराष्ट्रातले हे आहेत. त्यातल्या 2 ठिकाणचा तुला अनुभव आहे. म्हणजे मुंबईमध्ये क्रिकेट कसं असतं आणि आता यंदाचा सीझन तू महाराष्ट्राकडनं खेळलास, तर मुंबई क्रिकेटमध्ये असं काय वेगळं आहे की जे त्याच्यामुळे मुंबई क्रिकेट आज इतकं सक्सेसफुल म्हटलं जातं? ऍक्च्युली म्हणजे कुठलं झोपलं की क्रिकेटच आहे तिकडे. म्हणजे ते क्रिकेट कधी तिकडचं थांबत नाही. इव्हन आता महाराष्ट्रात पावसाळ्यात क्रिकेट होत नाही. तिकडे कांगाली वगैरे इंडोर क्रिकेटचे तिथे फॅसिलिटीज जास्त आहेत. आणि कांगाली स्पर्धा ही अशी स्पर्धा आहे जी क्रिकेटला वर्षभर बांधून ठेवते मुंबईत. सो कधी असं मुंबईत ब्रेक क्रिकेटला नसतो. म्हणजे युजली दुसऱ्या स्टेट्स मध्ये कसं होतं की पावसाळ्याचा एक 3 महिन्याचा 4 महिन्याचा ब्रेक असतो. मुंबईत कधी क्रिकेटला ब्रेकच नाही. सो मे बी त्याच्यामुळे म्हणजे एक बहुतेक अमोल गुंजारांचा किस्सा ते कुठला तरी सांगतात की आसामला ज्यावेळी तो खेळायला गेला त्यावेळी गुवाहाटीत तो असं होतं की हा इंडोर प्रॅक्टिस करू आहे. ती इंडोर प्रॅक्टिस म्हणजे स्टेडियमच्या ज्या आपल्या पायऱ्या असतात त्याच्या खालती बॅटिंग किंवा सारखं करून त्यांनी नेट्स केलं. तर तसं मुंबई क्रिकेटचा तुझा कुठला किस्सा आहे का की तिथे पावसात खेळायची वेळ आली आणि तिथे तुझ्या दोन्ही हाताने बॉलिंग टाकायच्या याच्यामुळे फायदा झाला तुला? ऍक्च्युली मी तेव्हा मुंबईत जेव्हा खेळतो तेव्हा मी दोन्ही हाताने नाही टाकायचो. असं एकदम जेव्हा मुंबई मी सोडत होतो तेव्हा मी लेफ्ट हँड स्पिन पण चालू केली. पण कांगालीत तर मी वर्षानुवर्ष खेळतच राहिलो. म्हणजे AB डिव्हिजन जे क्रिकेट असतं मुंबईत ते वर्चस्व वाला असतं. त्यांना त्या क्रिकेटला खूप व्हॅल्यू आहे AB डिव्हिजन क्रिकेटला. सो ते मी गेले 7-8 वर्ष तर खेळत होतो मुंबईत. अंडर 16 पासूनच मी A डिव्हिजन खेळत होतो. सो त्याचा एक खूप फायदा झाला मला. म्हणजे गेम मॅच्युरिटी आली. डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये कसं हँडल करायचं टीमला किंवा कसं त्यातून बाहेर काढायचं ते मी मुंबईत शिकलो. आणि आता जे मुंबईचे खेळाडू आहेत म्हणजे आता अंडर 19चा कदाचित मुशीर खान बरोबर खेळला असेल माहिती नाही, पण मुशीर खान झाला किंवा तनुष कोटियन झाला, तुषार असेल, तर ह्या मुंबई क्रिकेटर्स पैकी कोणाबरोबर खेळायची संधी मिळाली का तुला? सगळेच ऍक्च्युली सगळे जे आता मुंबईचे करंट रणजी ट्रॉफी टीम ऑलमोस्ट सगळ्यांसोबतच मी खेळलो. एकदम अजिंक्य रहाणे वगैरे सोडले तर तनुष, हार्दिक तांबरे वगैरे मुशीर चांगले मित्र आहेत माझे. सो त्यांच्या सुद्धा सोबत खेळायला मला आवडतं मुंबईमध्ये. सो ते कॉम्पिटिटिव्हनेस, हेल्दी कॉम्पिटिटिव्हनेस जी असते ना ती मुंबईमध्ये बेटर आहे असं मला बोलतो. बेस्ट. आणि मग मुंबईमध्ये अर्थात तू म्हटलास की कॉम्पिटिटिव्हनेस आहे त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते असं नाही, तर ती संधी ज्यावेळी मिळाली नाही तर त्या परिस्थितीशी तू कसं डील केलंस? ऍक्च्युली तेव्हा असं होतं की मी सिलेक्शनचा खूप विचार करत होतो. म्हणजे असं स्टेटच्या टीम मध्ये काही करून यायचं आणि त्यात मी क्रिकेट एन्जॉय करणं विसरून गेलो. म्हणजे सिलेक्शनचा जास्त, रिझल्टचा जास्त विचार करत होतो. सो त्याच्यानंतर जेव्हा मी आता महाराष्ट्रात आलो तेव्हा मी आय वॉज जस्ट एन्जॉय करत होतो क्रिकेट. खूप म्हणजे आवड निर्माण होत होती.
नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत होतो. न्यू विकेट्स, न्यू प्लेसेसवर जाऊन खेळायला मला आवडत होतं. सो ते मी एन्जॉय करत गेलो आणि त्यामुळेच मला महाराष्ट्रात येऊन सक्सेस. येस, मग तू म्हटलास महाराष्ट्रात नवीन गोष्टींमुळे तुला ते मजा आली, पण मुंबईत तू सिलेक्शनचा एक भाग सोडला तर मुंबईत क्रिकेट खेळतानाची तुझी कुठली आवडती आठवण? मैदान क्रिकेट मला खूप खेळायला आवडायचं. एका ग्राउंडवरच क्रॉस मैदान, आझाद मैदान, 6 मॅचेस. प्रत्येक ते आपल्याला कधी गेमच्या बाहेर जाऊन देत नाही. म्हणजे आपण कुठे मिड ऑफ लो असतो तर मागचा बॅट्समन तिकडे बॅटिंग करत असतो, ते तुम्हाला नेहमी असं अटेंटिव्ह ठेवतं. तर मुंबईमध्ये तुम्ही कधी गेमच्या बाहेर जाऊ शकत. तू म्हणलास की आता एका वेळेस 6 मॅचेस चालू असतात, तर मग ते कन्फ्युजन होत नाही? म्हणजे लहान वयात असताना लहानपणी व्हायचं ऍक्च्युली, बट नंतर जेव्हा युज टू होतो तेव्हा तुम्हाला ऍक्च्युली माहिती असतं की इकडे काय चालू आहे, तर मग त्या सिच्युएशनला पण तुम्ही इकडे कोप अप करायला लागतो. म्हणजे बेसिकली तुला हे लक्ष ठेवायचं की अरे बाबा शेजारी जो बॅट हे करतोय त्याच्या आपण हिटिंग आर्क मध्ये कदाचित आहोत, पण आपलं लक्ष एकदा असं झालेलं की सूर्यकुमार यादव सुद्धा क्लबची मॅच खेळायला आलेला आणि नेमकं त्याच्या स्क्वेअर लेगच्या साईडलाच मी फिल्डिंग करत होतो आणि तो स्वीपवर स्वीप मारत होता आणि अगदी माझ्या एक बाजूनी असं इकडनं बाजूने जात होतं. म्हणजे माझी एक आठवण आहे की त्याला मी जवळनं बॅटिंग करताना. आणि मग त्याच्याबरोबर मग तेव्हा तिथे कुठे इंटरॅक्ट करायचा मिळाला? हो, मी लहानपणी बोललोय त्यासोबत. आम्ही ऍक्च्युली रबर बॉल सुद्धा खेळलो त्यासोबत. पावसाळ्यात तो रबर बॉल खेळायचा. BRC मध्ये जेव्हा तो राहायचा तेव्हा तो रबर बॉल तिकडे खेळायचा. तेही सुद्धा आम्ही एन्जॉय करत होतो, तेव्हा इंटरॅक्शन व्हायचं. बेस्ट. आणि मग तू रबर बॉल म्हटलास, तसं मग तू टेनिस बॉल क्रिकेट पण खेळलास कधी? कारण की बरेचदा खेळाडू काय टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, लेदर बॉल कडे घेतात आणि तू रबर बॉल वरती खेळलास म्हणतात. जस्ट प्रॅक्टिस म्हणून आम्ही खेळायचो, बाकी असं कधी मॅचेस टुर्नामेंट वगैरे नाही. म्हणजे रबर बॉल आणि टेनिस. आपल्याकडे संगीतकार कौशल इनामदार जे आहेत त्यांनी एक किस्सा सांगितला आहे, तर तो एपिसोड तुम्ही नक्की बघा. त्यांनी असा किस्सा सांगितला की टेस्ट क्रिकेट खेळायला लागल्यापासून पण विनोद कांबळे दादरला गल्लीमध्ये क्रिकेट खेळायचा आणि एक मॅच खेळला तर कोणीतरी त्याला म्हटलं की अरे आता दुसरी मॅच पण खेळ. म्हटलं अरे मला तिथे वेस्ट इंडिज विरुद्ध मॅच खेळायला जायचंय, तर इथे खेळत बसलो तर तिथे कोण जाणार? तर हे मुंबई क्रिकेटचं एक हे आहे की अपार्ट फ्रॉम मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटनी काय शिकवलं सगळ्यात जास्त? तेच अटेंटिव्हनेस, गेम मध्ये राहणं आणि कधीच कोणी क्रिकेटच्या मोठा नसतो. ते एक मी मुंबईत शिकलो. बिकॉज सूर्यकुमार यादव सारखा प्लेअर इंडिया खेळून पण क्लबची मॅच फायनल खेळायला येतो. सगळेच क्लबच्या मॅच, आदित्य तरे क्लबच्या मॅचेस खेळतो. सो कोणी मुंबईत किंवा असं गेमच्या मोठा कोणीच नसतं. ते बेस्ट. आणि मग महाराष्ट्राकडे कसा वळायचा? सागर सावंत म्हणून माझा लहानपणीचा कोच आहे, मित्रासारखा म्हणजे मोठा भावासारखाच आहे. सो तो रायगडची टीम बघायचा. तो वर्षानुवर्ष रायगड डिस्ट्रिक्टला खेळत आला. सो त्यांनी मला रायगड डिस्ट्रिक्टला खेळायला लावलं परत. आणि तेव्हा मी डेक्कन जिमखाना अगेन्स्ट इन्व्हिटेशनला 200 केले. तर तेव्हा अक्षय दरेकरला मी ओळखत होतो, बिकॉज तो सुद्धा रायगडचा आहे. सो तो त्याच्यासाठी तर मला खूप रिस्पेक्ट होता पहिलेपासून, बिकॉज तो इंडिया खेळत होता तेव्हा. सो त्याची आणि तो आणि सागर सावंत ते चांगले मित्र होते लहानपणीपासून. सो त्यांनी मग मला पुनीत बालन ग्रुपमध्ये जेव्हा अक्षय दादा खेळायचा तेव्हा मला पुनीत बालन ग्रुपच्या मॅचेस खेळायला लावले. सागर दादानी अक्षयदाला भेटवलं. सो तिथे अक्षयदाने ऍक्च्युली मला पुण्यात चांगला एक्सपोजर दिला. पुनीत बालन ग्रुपला खेळलो. मग इन्व्हिटेशन सुद्धा मी रायगड सोडून PBKJCL आलो. सो तेव्हा त्याच्यानंतर PBKJCL जेव्हा मी परफॉर्म केलं त्याच्यानंतर मग MPL वगैरे. सो बेस माझा जो पुण्यातला होता महाराष्ट्रातला तो सागर सावंत आणि अक्षय दरेकर मिळाला. येस, म्हणजे त्यांनीच कदाचित मग तुला म्हणजे केदार जाधव तेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं. म्हणजे तुझं म्हटलंस की PBKJCL आहे, म्हणजे ते बेसिकली पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी जी आहे. तर जेव्हा एक काय पुण्यातला मोठा उद्योजक त्याची मुलाखत स्पोर्ट्स कट्टावरती आहे ती तुम्ही बघा, तर पुण्यातला एक मोठा उद्योजक ज्याला खेळाविषयी आस्था आहे, पुण्यातला असलेला ज्यांनी इंडियासाठी वर्ल्ड कप खेळला, असे 2 जण एकत्र येतात काहीतरी चांगलं प्रोडक्ट तयार होतं. तर
त्या अकॅडमीमध्ये गेला की पहिल्यांदा केदार जाधवने तुला बघितलं का त्या अकॅडमीमध्ये मग कसा गेलास तू? का अक्षय दरेकर म्हटलं की नाही ही अकॅडमी जॉईन कर? ऍक्च्युली तो सुद्धा खेळायचा या अकॅडमीला PBKJCA. सो तो एक चांगली टीम बनवत होता. सो तेव्हा त्यांनी मला तिकडे खेळायला लावलं. तो बोलला की इकडे येऊन खेळ आणि इकडे परफॉर्म केलं तर मग चांगला एक्सपोजर मिळेल महाराष्ट्रात. सो त्यामुळे मला मग मी ते अकॅडमी जॉईन केली. ऑब्व्हियसली दोन दिग्गजांची अकॅडमी बोललं नाही म्हणू शकत नाही. सो ती अकॅडमी मी तेव्हा जॉईन केली आणि त्याच्यानंतर मग सगळं चांगलं घडलं माझं. आणि मग केदार जाधवनी कधी पहिल्यांदा बघितलं? ऍक्च्युली इन्व्हिटेशनचीच एक मॅच केदार जाधव स्वतः खेळायला आले. सो तेव्हा मी त्यासमोर पहिल्यांदा ऍक्च्युली त्याच्या आधी मी हॅट्रिक सुद्धा घेतली दोन्ही हातात इन्व्हिटेशन. सो तेव्हा तो मला असं ओळखत होता की अच्छा हा म्हात्रे हा हॅट्रिक घेतली. तर तेव्हा त्याने मला पहिल्यांदा बघितलं इन्व्हिटेशनच्या मॅच. तू बोलता बोलता आता हळूच म्हटलंस की दोन्ही हातांनी हॅट्रिक घेतली, तर तो किस्सा सांग जरा. स्पोर्ट्समन म्हणून एक टीम आहे, त्यांच्या इन्व्हिटेशनची मॅच होती. सो आम्हाला विकेट्स पडत नव्हत्या. अक्षदाला आणि वरचे बॅट्समन सुरू आउट केले आणि 5 विकेट बाकी होते त्यांचे. सो मी बॉलिंगला आलो आणि मी सिलिकॉन शॉट लेकर होतो अक्षदाला. त्याच्यानंतर मी बॉलिंगला आलो आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मला तर एक लेफ्टी बॅट्समन होता आउट ऑफ स्पिन. त्याच्यानंतर 2 रायटी बॅट्समन आले आणि दोघांची मी बॅक टू बॅक आउट केले लेफ्ट हँड. तशी एक हॅट्रिक झाली आणि खालचे सुद्धा दोन्ही बॅट्समन आउट केले. पाचीची विकेट मी काढली 6 ओव्हरमध्ये. म्हणजे तू पहिला बॅट्समन जो लेफ्टी होता तो असं झाला का, म्हणजे तो ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आउट झाला का तो मध्येच म्हणजे एकाच ओव्हरमध्ये? असं नव्हतं की 2 वेगळ्या ओव्हरमध्ये. बेस्ट. आणि मग तो आनंद काय होता की बाबा 2 वेगवेगळ्या हाताने आपण बॉलिंग टाकतो आणि फायफर मिळायला एक आहेच. म्हणजे स्पिनरला आपल्याकडे जर का पिच मदत करत असेल तर फायफर अगदी सहज मिळू शकतो, पण फारशी कदाचित मदत नसेल स्पिनरला. पण दोन्ही हातांनी बॉलिंग करून हॅट्रिक घेतली, त्याचा काय आनंद होता? ऍक्च्युली फर्स्ट हॅट्रिक होती माझी. म्हणजे मी ऍज अ बॅट्समनच नेहमी भर दिला माझ्या करिअरमध्ये, बट ऍज अ बॉलर मला पुण्यातच मोस्टली एक्सपोजर मिळालं. आणि या इन्व्हिटेशन मध्ये मी जी PBKJCA कडनं पहिल्यांदा खेळलो तेव्हाच मी जास्त बॉलिंग टाकली. म्हणजे 20-20 ओव्हर 18 ओव्हर कधी मी टाकलंच नव्हतं. आणि अक्षदा सोबत बॉलिंग पार्टनर म्हणजे तो इंडिया लेवलचा बॉलर आणि आपण त्या कोप अप करणं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट होत होतं. सो ते हॅट्रिक माझ्यासाठी ती इम्पॉर्टंट काय, बिकॉज माझा बॉलिंग पार्टनर अक्षय दरेकर होता. बिकॉज इंडिया लेवलचा बॉलर आणि मी अजून काही खेळलो नाही. सो त्या लेवलला कोप अप करणं खूप डिफिकल्ट होतं, म्हणून ते माझ्यासाठी स्पेशल. बेस्ट. आणि तू म्हटलास की तू बॅटिंगवरती बळ देतोस, तर तू बॅटिंगसाठी काय करतोस? म्हणजे तू ओपन पण आता जे इन्व्हिटेशन दिलं त्याच्यात तू ओपन पण केलं असतं, तुझा प्रिफर्ड स्लॉट काय? ऍक्च्युली अंडर 19 पर्यंत मी ओपनच करायचो, बट अंडर 23 पासून माझे कोच म्हटले की तू अंडर 23ला ऍक्च्युली मला म्हटले की तू स्पिनर्स बेटर खेळतोस पेसर्स पेक्षा. सो ते म्हटले की असं नको व्हायला की तुझी नवीन बॉलला विकेट जावी, म्हणून ते म्हटले की तू मिडल ऑर्डर अजून चांगलं करू शकतोस आणि तू ते मिडल ऑर्डर मध्ये एक अँकर रोल करू शकतो. सो ते म्हटले की मिडल ऑर्डर तुला अजून सुटेबल आहे. सो मी त्यापासून मिडल ऑर्डरच करतो, मी करू शकतो बेटर मिडल. मग आवडती म्हणजे तू आता जसं म्हणतास की प्रिफर्ड बॉलिंग लेफ्ट आर्म स्पिन आहे, सो प्रिफर्ड बॅटिंग शॉट कुठला आहे? बॅटिंग नंबर ऍक्च्युली दादा मी फ्लेक्झिबल मला आवडतं, मी कुठेही करायला मला आवडतं. बेस्ट. आणि आपण म्हणजे क्लब क्रिकेट आणि म्हटलं तर मागच्या वर्षी MPL मध्ये संधी मिळाली. म्हणजे परत आता हे जे लक आहे की तू कोल्हापूर डस्टर्स टीम मध्ये आहेस, त्याचा संघमालक परत पुनीत बरान आहे, कर्णधार केदार जाधव आहे. तर MPLचा तो अनुभव कसा होता? म्हणजे MPL बरेच वर्षांनी पुन्हा चालू झाली आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला सीझनला, तर तो अनुभव तुझा कसा होता पहिल्यांदा खेळायचा इथे? ऍक्च्युली आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत मी खेळत आलोय क्रिकेट तेव्हापर्यंतची माझी सर्वात मोठी टुर्नामेंट MPL होती. बिकॉज इव्हन मुंबईची MPL जी झालेली त्यात मला सिलेक्ट केलं नव्हतं. सो महाराष्ट्रात येऊन ही सर्वात मोठी टुर्नामेंट MPL होती. सो मला खूप न्यू एक्सपिरियन्स होता की सगळ्याच गोष्टी ऍक्च्युली माझ्यासोबत नवीन होत होत्या, मला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. सो मी जस्ट एन्जॉय करत होतो जे काय माझ्यासोबत होत आहे ते मी एन्जॉय करत होतो. आणि त्याच्यात मग महाराष्ट्राचे जे मोठी नाव आहेत, अंकित बावणे म्हणा, नौशाद शेख म्हणा, केदार जाधव म्हणा, यांच्या बरोबर खेळायचा काय अनुभव असतो आणि त्यांच्याकडनं काय शिकता येतं?
खूप शिकलो ऍक्च्युली. मी अंकित बावनेचं खूप नाव ऐकलेलं, म्हणजे अंकिताचं खूपच, म्हणजे त्याचं नाव आहेच, इंडिया वगैरे खेळ आहे त्याचं, रणजी ट्रॉफीला तो गेले 16-17 वर्ष खेळतो. ते मी त्याला समोरनं ऍक्च्युली आधी सुद्धा बघितलेलं, बट त्याची कधी इंटरॅक्शन किंवा असं कधी झालं नाही, जवळनं बॅटिंग बघणं. माझी पहिली इन्फ्लुएन्स मी त्यासोबत, त्यांनी रत्नागिरी सोबत जे 100 केली त्या मॅचला मी पहिल्यांदा खेळलेलो. सो ती एक मॅच म्हणजे त्यानंतर खूप क्लास बॅटिंग केली तेव्हा. सो ते एक मला एक्सपिरियन्स थ्रू आउट द टुर्नामेंट त्यांनी ऑरेंज कॅप घेतली, ते सुद्धा एक मला आवडलं त्याचं. आणि तुझं म्हणतो शिकता येतं, तर ती शिकवण नक्की काय असते, पिन पॉइंट करता येईल? हा, ऍक्च्युली एक रन करण्याचं पण एक आर्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला बाउंड्रीज येत नाही किंवा इझी रन्स येत नाही, तेव्हा त्या सिच्युएशन मध्ये रन्स कसे करायचे किंवा त्या सिच्युएशन मधून टीमला कसं बाहेर काढायचं डिफिकल्ट सिच्युएशन मधून, ते एक आर्ट आहे जे अंकित दादाकडे आहे, केदार दादाकडे. आता मी ऋतू दादासोबत पण खेळलो, ते शिकता येतं की ते मोठे प्लेअर काय रन बनवण्याचा आर्ट आहे, सगळ्यांकडे नसतो, त्यांच्याकडे आहे. आणि तू म्हटलास रन करायच्या एक आर्ट्स आहेत. आणि मग यंदाच्या वर्षी म्हणजे MPL झालं, त्यानंतर बहुतेक श्रीकृष्णाखाली ट्रॉफीला पॉंडिचेरीला एक टुर्नामेंट होती, तिथे तू खेळलास बरोबर. सो मग तेव्हा म्हणजे महाराष्ट्रासाठी पहिल्यांदा खेळायची भावना काय होती, म्हणजे एस्पेशली ज्यावेळी मेजॉरिटी क्रिकेट मुंबईत क्लब क्रिकेट खेळण्यात गेलं, जिथे होपफुल की आता आपल्याला मुंबईकडनं क्रिकेट खेळायचं, ते नंतर महाराष्ट्र आहे तितकंच काय मुंबईच्या जोडीचा नसतो तरी एक भारतातला मोठा टीम आहे, तर ते फिलिंग काय होतं? खूप स्पेशल होतं ऍक्च्युली, कारण का स्टेटचे कपडे मिळणे हा एक खूप ऍज अ लोकॅलिटी मधून येतो, आपण स्टेटचे कपड्याचे प्लेयर्स बघतो, जे प्लेयर्स स्टेटचे कपडे घालतात, ते खूप मोठी गोष्ट होती. की पॉंडिचेरीला जेव्हा मी पहिल्यांदा गेलो टीम सोबत, तेव्हा स्टेटचे कपडे मिळणं तो सुद्धा एक न्यू एक्सपिरियन्स होता, बिकॉज कधीही खेळलो नव्हतो मुंबईत, आणि महाराष्ट्रात येऊन पहिल्या 1-1.5 वर्षातच मी खेळलो, ते एक आवडलं आणि घरच्यांसाठी पण स्पेशल होतं. येस. आणि तसंच पुढे जाऊन रणजीलाही डेब्यू करता आला, तर ती एक लेवलची वरची आहे रणजीची, तर ती कितपत फरक जाणवतो खेळताना? मुश्ताक तिन्ही डेब्यू झाले, तिन्ही खूप मोठे टुर्नामेंट झाले, सगळे क्रिकेटर्स ड्रीम करतात ते खेळायचं. तर ऑल इन ऑल एक न्यू एक्सपिरियन्स होता, आणि म्हणजे थोडं डिफिकल्ट झालं रणजी ट्रॉफीसाठी ऍक्च्युली. लाल बॉल जे आपण म्हणतो 4 दिवसाचं क्रिकेट, फर्स्ट क्लास क्रिकेट, ते थोडं मला डिफिकल्ट झालं, बिकॉज सौराष्ट्राची टीम होती जी एक मोठी टीम, डोमेस्टिक सोलापूरचा विकेट होता, आणि आम्हाला ती मॅच आउटराईट काढायची होती क्वालिफाय होण्यासाठी. सो त्याच मॅच मध्ये मी डेब्यू केलं, सो ते बॅटिंग वाईज थोडं डिफिकल्ट झालं होतं, बट जसं मी म्हटलो की मी स्पिनर्स चांगले खेळतो, त्यासाठीच मे बी माझा डेब्यू झाला होता. आणि ते मी कितपत टीमला जिंकवू शकलो ना, त्याची खंत आहे, बट अजून बेटर करून मे बी टीमला जवळ नेऊ शकलो. बरोबर. म्हणजे सोलापूरचा गेम मला आठवतो याचं कारण स्पोर्ट्स कट्टरती हितेश वाळून येऊन गेले, ज्यांनी सोलापूरच्या महाराष्ट्र सौराष्ट्र मॅच मध्ये दोन्ही इनिंग्स मध्ये चेतेश्वर पुजाराला आउट केलं होतं, तोही ते बघा. तर अशा वेळेस ज्यावेळी माहिती आहे की ही विकेट रिझल्ट ओरिएंटेड बनवली गेली आहे, तेव्हा ते कितपत प्रेशर असतं की बाबा ह्या विकेटवरती आपल्याला आउटराईट जिंकायचंय, आणि म्हणून मग स्पिनला मदत करणारी विकेट बनवली गेली, तर ते कुठेतरी ते प्रेशर जाणवलं, बिकॉज आपल्या होमला मॅच होती, आपण डिसाईड करणार होतो की मोस्टली विकेट कसं असणार, काय असणार, आपल्या फेवर मध्ये कंडिशन होते. सो तो एक प्रेशर होता की त्या सिच्युएशन मध्ये जे आपण स्वतःला टाकतोय महाराष्ट्र ऍज अ टीम, तर त्या टीम मध्ये मला रिस्पॉन्सिबिलिटी होती, बिकॉज त्यांचे 2 लेफ्ट आर्म स्पिनर होते, त्यांना मला खेळायचं होतं. सो ते मी ऍक्च्युली करू नाही शकलो त्याचं एक. आणि मग ज्यावेळी लक्षात आलं की बाबा हे आपल्याला जमलं नाहीये, तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मग काय प्रयत्न केलेस तू ऑफ सीझन मध्ये? आता मी म्हणजे मॅचेस कंटिन्यू चालूच होते, इन्व्हिटेशन जे झालं ते मी येऊन खेळलो परत, आणि मग त्यात सुद्धा चांगलं केलं. BBKJC ने आम्ही फायनल पर्यंत गेलो, म्हणजे फायनल हरलो, T20ची जिंकलो. ते मॅचेस आमचे चालू होते, आम्हाला ब्रेक कधी मिळालाच नाही. सो ते एक चालू होतं आणि चांगलं होतं की आता मी BBKJC लीड सुद्धा करत होतो. सो तो एक चांगला एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाइम एवढा मोठा क्लबला लीड करणं आफ्टर रिप्रेझेंटिंग रणजी ट्रॉफी. तर तो सुद्धा एक ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी होता मला की एवढा मोठा आता क्लबचा जो
म्हणतात ना वजन आहे, त्या वजनाला आपण कसं कॅरी करतो ते शिकायला मिळालं. येस, म्हणजे मी त्या इन्व्हिटेशन मॅचेसचे स्कोर कार्ड जे काही माझ्याकडे आले मी बघितलं, तर त्याच्यात कॅप्टन्सीचं जे काही बर्डन आपण म्हणतो ते तुझ्यावरती कुठे आलेलं मला जाणवलं नाही. स्कोर बोर्ड झालं, म्हणजे तुझे 100 आहेत, विकेट्स आहेत, तर तुला असं वाटतं का की कॅप्टन्सीमुळे तुझ्यातला परफॉर्मन्स आणखीन चांगला होतो किंवा तुला ते ॲडेड मोटिवेशन असतं? हो, बिकॉज टीमला जिंकवायचं असतं आणि ॲज अ कॅप्टन फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्व्हियसली प्रत्येक प्लेअरची असते, बट ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी असते की डिसिजन मेकिंग, प्रत्येक टीमच्या प्लेअरला घेऊन चालणं, सपोर्टचा ऑब्व्हियसली होताच, बट तो एक कॅप्टन म्हणून एक ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते मला करायला खूप आवडलं ॲक्च्युली. बेस्ट. आणि मग ह्या सिरीज मधला तुझा एक कुठला आठवणीचा क्षण आहे का, किंवा महाराष्ट्रासाठीचा आतापर्यंतचा कुठला मेमोरेबल क्षण आहे? मुश्ताक अलीमध्ये मी जेव्हा ऋतुदादासोबत बॅटिंग करत होतो तेव्हा उमेश यादव बॉलिंग टाकत होता, जितेश शर्मा किपिंग करत होता, तर असं वाटत होतं की टीव्हीच चालू आहे, म्हणजे उमेश यादव धावत येतोय, ऋतुदादा समोर बॅटिंग करतोय, जितेश किपिंग करतोय. तो एक चांगला एक्सपिरियन्स होता. आणि डेब्यू वन डेचा जो डेब्यू झाला अगेन्स्ट मेघालय, तर तेव्हा मी 87 रन केले, तर तेव्हा पण टीम थोडं डगमगलेली बिकॉज 30 रनवर 4 विकेट होते आणि 270 चेस करत होते, तर तेव्हा एक पार्टनरशिप खूप गरजेची होती जी मी निखिल नाईक सोबत केली. सो तो सुद्धा एक चांगला एक्सपिरियन्स होता जो मी नेहमी लक्षात ठेवतो. 100 करू नाही शकलो, बट एक टीमला ऍटलीस्ट जिंकवून दिलं. म्हणजे मग तुला आता तू 3 मोमेंट्स म्हटलास की एक रणजीचा डेब्यू होता, त्यानंतर मेघालय विरुद्ध 87 आणि मुश्ताक अलीला ऋतुराज बॉलर उमेश आणि कीपर जितेश. या 3 पैकी तुझा आवडता मोमेंट पिक करायला सांगितलं तर कुठला करशील? 2 करू शकतो ऍक्च्युली. वन डे सगळ्यात स्पेशल आहे, बट वन डे डेब्यू आणि रणजी ट्रॉफी बेस्ट. आणि आत्ताचा एक हंगाम महाराष्ट्राकडनं खेळून झाला आहे, MPLचं आता पुन्हा सुरू होईल, आपण गप्पा आपल्या ज्यावेळी रिलीज होतील तोपर्यंत. तर यावर्षी MPL कडनं तुझ्या काय अपेक्षा, म्हणजे MPL कडे कशा दृष्टिकोनातून बघतोस? लास्ट इयर सेमी फायनल पर्यंत तर आम्ही आलोच होतो. सो यावर्षी फायनल जिंकवून कोल्हापूर टस्कर्सला चॅम्पियन म्हणून मला बघायचं. आणि यावर्षी म्हणजे सिनियर टीमला डेब्यू करून एक जो माझ्यावर आता रिस्पॉन्सिबिलिटी असेल टीमचा, सो ती एक मला निभवायला आवडेल. बेस्ट. आणि 2024 सीझनचं तुझं काय? सेम, तिन्ही परत ऍक्च्युली टीम मध्ये यायचंच आहे, महाराष्ट्राच्या टीम मध्ये परत खेळायचंच आहे आणि तो एक गोल आहे छोटासा. आणि टुर्नामेंट जिंकवायचे, म्हणजे एक गोल आहे की महाराष्ट्र टुर्नामेंट अजूनपर्यंत तेवढे जिंकू शकले नाही. सो एक गोल तो आहे की महाराष्ट्राला मला टुर्नामेंट जिंकवायचं. म्हणजे कुठेतरी मुंबईचं जे यश तू बघत आलेलं आहेस क्रिकेटमध्ये, ते कुठेतरी ह्याचं मोटिवेशन आहे की बाबा महाराष्ट्र का जिंकत नाही, हे ते मोटिवेशन आहे तुझ्यासाठी? हो आहे ऑब्व्हियसली, बिकॉज मला चॅम्पियनशिप जिंकायला आवडतं आणि तेच मला ऍक्च्युली महाराष्ट्राला जिंकवायचं. आणि मग ज्यावेळी सिद्धार्थ क्रिकेट खेळत नसतो त्यावेळी मग सिद्धार्थ काय करतो? मी सॉंग्स ऐकतो. मला बीच खूप आवडते. आमच्या घरापासून 5 मिनिटावर बीच आहे, सो मी घरी असल्यावर तिकडे जाऊन बसतो. मला सनसेट बघायला आवडतं. आणि समुद्रात बॉल किती हरवलं? मी बीच क्रिकेट सुद्धा खूप खेळलो. गणपतीचं विसर्जन जेव्हा असायचं तेव्हा आम्ही जाऊन बीचवर क्रिकेट खेळायचो लहानपणी असतं. म्हणजे बीचवर क्रिकेट खेळायची जी मजा आहे ती कशात असते? म्हणजे रणजी डेब्यू असेल काय असेल? रणजी डेब्यू स्पेशल आहे. बीचवर ऍक्च्युली मजा म्हणून खेळलो खूप. हो, कारण की त्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या तिथे. हो. बेस्ट, सुपर. आणि एक इम्प्रॉम्प्टू रॅपिड फायर आठवते मला, तर ते एक रॅपिड फायर करताय. तर तुला जर एक गोष्ट पिक करायला सांगितली की मुंबईतला लहानपणीचा क्लब का पुण्यातला PBKJC? पुण्यातला PBKJC नक्की. त्यानंतर उरण का पुणे? आता नवीन बेस आहे तो उरण मधली एक गोष्ट जी तुला अजूनही सगळ्यात जास्त आवडते? हिरवाडी बीच. बीचवरती असं काय आहे की जे तुला परत परत बीचवरती घेऊन जातं? समुद्र, सनसेट. आणि आवडतं तू गाणी ऐकतोस म्हटलास, तर आवडता संगीतकार कुठला? शंकर महादेव. आणि त्याचं सगळ्यात आवडतं गाणं? शिवतांडव.
बेस्ट. तू 3 मोमेंट्स जे म्हटलास, आता एकच पिक करायचा. T20, वन डे का रेड बॉल? आवडता फॉर्मॅट? वन डे का आवडतो? मला वन डेच्या मिडल ओव्हर्स मध्ये बॅटिंग करायला खूप आवडतं. रेड बॉलच ऍक्च्युली, बट मोस्टली वन डे. आतापासून मी वन डे वर शिफ्ट झालो. हे ट्रिकी क्वेश्चन आहे, मला फसलाय. म्हणजे रेड बॉल म्हटलं नाही तर लोक म्हणतील अरे हा काय व्हाईट बॉल. बेस्ट. म्हणजे तुला वन डे क्रिकेट हा जो बॅलन्स देतो ते सगळ्यात जास्ती आवडतं. म्हणजे अटॅक सुद्धा करायचं आणि देऊन सुद्धा जायचं, ते मला आवडतं. बेस्ट. आणि मग कार्स का बाईक्स असं काही ह्याच्यातलं चूज करायचं नव्हतं तर कार्स? आवडती कार? BMW. क्या बात. बेस्ट. आवडता क्रिकेटर? मला ऍक्च्युली क्वालिटीज आवडतात क्रिकेटर्सच्या. सो तो MS धोनीचा शांतपणा, विराट कोहलीचा अग्रेशन, तसं म्हणजे सुरेश रैना झालं. त्या सुरेश रैनाची बॅटिंग स्टाईल मी खूप कॉपी करायची. ऑल इन ऑल सौरभ गांगुली. मी लहानपणीचा एक माझा किस्सा आहे की शाळेत जेव्हा मला ऍडमिशन करायला मला घेऊन गेले तेव्हा मी माझं नाव सांगताना सौरभ गांगुली सांगितलं. मला सौरभ गांगुली मला खूप आवडायचा. आणि मग सौरभ गांगुलीचं सगळ्यात जास्त काय आवडतं? अग्रेशन. आणि त्याला भेटायचा चान्स आला आतापर्यंत? अजूनपर्यंत. म्हणजे विशलिस्ट वरती आहे सौरभ गांगुलीला भेटायचं. आणि मग सौरभचा आवडता शॉट? कट. बस. म्हणजे ऑफ साईडचा कुठलाही शॉट. बेस्ट. आणि जर का सिद्धार्थ क्रिकेटर झाला नसता तर? क्रिकेटरच झालं असतं. मला वाटलं वडिलांसारखा तू. त्यांना ऍक्च्युली ते क्रिकेटर होऊ शकले नाही, सो त्यांनी नेहमी मला ऍज अ क्रिकेटरच पाहिलं. सुपर. तर ही होती रॅपिड फायर राऊंड. तर आज सिद्धार्थ आपल्याकडे स्पोर्ट्स कट्टावरती आला, तर त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगचा जो सीझन सुरू होईल त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा, पुढच्या हंगामासाठी शुभेच्छा. आणि आज सिद्धार्थ आपल्याकडे आला, आपल्याशी गप्पा मारल्या. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की कळवा. एपिसोड बद्दल फीडबॅक द्या. कुठे कळवाल तर स्पोर्ट्स कट्टाच्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सगळीकडे कमेंट्स करा. तुम्हाला स्पोर्ट्स कट्टार असून कुठला कंटेंट बघायला आवडेल हे देखील आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.